एका जनाने जाणे इच्छेने ते पोलिसांना साधनेमध्ये प्रवृत्त केलं समाजाला. करा, संतांचं पूजन करा, देवाचं पूजन करा, वारी करा, भजन करा. कुठल्या तरी एका जन्मामध्ये त्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मनुष्याच्या अंतकरणामध्ये स्वाभाविक 3 प्रकारचे दोष आहेत. मल, विक्षेप, आवरण. 3 प्रकारचे प्रतिबंध आहेत. भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध आणि भावी प्रतिबंध. त्या प्रतिबंधाची दोषाची निवृत्ती झाल्याशिवाय परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही. मनशुद्धीच्या मार्गे जे विजय व्हावे वेगळे ते कर्म सबळा लागे आळसू लागेल. म्हणून अंतकरण शुद्धीसाठी सगळ्यात सोपं साधन जर कोणतं असेल तर तीर्थाची उपासना आहे. तीर्थाच्या उपासनेमध्ये मन पवित्र राहते. त्या प्रिया देवतालया यात्रादिके करावया अष्टोपहार जैसे पाया वळी घातले. आणि मग या सेवेमध्ये कायिक, वाचिक, मानसिक 3 तप घडतं महाराज तीर्थयात्रेमध्ये. अंतकरण पवित्र असतं, मानसिक तप आहे. वाणीनं आपण देवाचं चिंतन करतो, वाचिक तप आहे. आणि शरीराला पायी चालत जातो, हे कायिक तप आहे. आणि 3 तपामुळं परमात्म्याच्या नामचिंतनामुळे काय होत असतं, मन शुद्ध होतं. आणि मन शुद्ध झालं तर तो मस्त महावाक्याच्या द्वारे अंतकरण शुद्धीच फक्त करायची आपल्याला, बाकी काहीच करायचं नाही. अंतकरण शुद्ध झालेलं झालं की देवाचं दर्शन सिद्धच आहे महाराज. फक्त पडदा दूर केला देव भेटतोच भेटतो. म्हणून सगळा प्रयत्न कशासाठी असेल तर तो फक्त अंतकरण शुद्धीसाठी आहे. म्हणून संतांनी अंतकरण शुद्धीसाठी सगळ्यात सोपं उपाय केलं पाहिजे. जैसे चोरप आहे झोंबती तो आजीची ऋषी जे संपत्ती झाका झाके वाती नमस्ता की जे ज्ञानोबा सांगतात उद्या चोर येतील, संपत्ती घेऊन जातील. लोकांचा स्वभाव असा आहे, धन जर चोरीला गेलं लोक म्हणतात कृष्णार्पण. चोरीचं धन कृष्णार्पण होतं का? नाही होत. लोकांचा स्वभाव आहे जोपर्यंत संपत्ती आहे तोपर्यंत दान धर्म करणार नाही, पण चोरीला गेले की कृष्णार्पण म्हणणार. असा एक लोकांचा स्वभाव आहे. आधी चुकी मग घडी आहे. तुका म्हणे जन परिचय, तुकाराम महाराज वर्णन करतात. तसं इंद्रियाची शक्ती संपली आणि मग परमार्थ करण्याची इच्छा आहे तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणून आताच काय केलं पाहिजे, केले होते याची जन्मी हे विठोबाच्या तुका म्हणे वर्मे जाणूया करते. जो काळ असे दूर ठेला दिला या काळी अवकाश नाही केला आयुष्याचा कार्याकार उरले ते आहे तुम्हा समर्पण. आयुष्य देवाने दिलेलं आहे. कोरोनाची साथ निघून गेली महाराजांनी. देवाने आपल्याला जिवंत ठेवलं. त्यात किती आपण सगळ्यांना माहिती आहे किती मोठा भयंकर आकांत झाला होता. कोट्यवधी रुपये बँकेमध्ये, तर कोट्यवधी रुपयाचा काहीही उपयोग झाला नाही. सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. म्हणून नरदेहाचा एक एक क्षण न मिळे देता कोटी सुवर्ण. मोलाची घडी जाते वायावे न मिळे मोल धन देता कोणी. जागा होय करी हिताचा उपाय तुका म्हणे हाय करीसे मग. मनुष्य देहाचा एक क्षण कोटी सुवर्ण दिला ते प्राप्त होत नाही. पण आपण काय केलं पाहिजे, त्या मनुष्य देहाचा क्षणाचा उपयोग करून आपलं आत्यंतिक कल्याण, आपलं जे गंतव्यस्थान आहे परमात्माचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे. त्यासाठी संतांनी तीर्थयात्रेची उपासना सांगितली. अशी तीर्थयात्रेची उपासना केल्यानंतर जी काही विधियुक्त शास्त्रानुसार भगवती गंगा मातेचं पूजन आहे, संतांचं पूजन आहे, देवाचं पूजन आहे. आम्ही नेहमी सांगतो जसं मृत्यू लोकांमध्ये परमात्मा जगत करण्यासाठी अवतीर्ण होतात, तसं मृत्यू लोकांमध्ये संत महात्मे अवतीर्ण होतात. देवते संत निमित्ताच्या प्रतिमा. जसा महात्मा संत महात्मे प्रकट होतात तसं जगाच्या कल्याणासाठी आणखी एक तत्व अवतरित होतं. ते तत्व जर कोणतं असतं तर ते तत्व म्हणजे तीर्थ आहे. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. तसं देवामध्ये संतांमध्ये अभेद आहे, तसं परमात्म्यामध्ये तीर्थामध्ये अभेद आहे. तीर्थ आणि परमात्मा एकच आहे तुमच्या आमच्या आत्यंतिक कल्याणासाठी. कारण आपण नेहमी ऐकतो परमात्माच्या धामामध्ये अवतरित होतात. तो परमात्मा त्या धामामध्ये 3 रूपाने राहतो. एक भूमीच्या रूपाने राहतो, क्षेत्र रूपाने राहतो. एक मंदिरामध्ये असतो तो विग्रहाच्या रूपाने असतो, आणि तीर्थाच्या रूपाने परमात्मा वास करतात. म्हणून तीर्थ हे परमात्माचं स्वरूप आहे. भूमी ती भूमी क्षेत्र भूमी परमात्माचं स्वरूप आहे, आणि मंदिरातली देवताही परमात्माचं स्वरूप आहे. म्हणून अशा देवतेची आपल्या जीवनामध्ये उपासना केल्यानंतर त्याचं आपण जर पूजन केलं तर ते आपल्याला अशा प्रकारचा आशीर्वाद देतात. मन शुद्ध होतं आणि परमात्माचा साक्षात्कार होतो. शेवटी मनुष्य जन्मामध्ये मनुष्य करणार काय, मागणार काय देवाला. देवाला मागत असताना संसारिक पदार्थाच्या बद्दल काही मागत नाही. गुरुवर सांगत असतात देवाची सेवा ही देवासाठीच झाली पाहिजे. देवाची सेवा करून परमात्मा साधन करून संसार साध्य कधी करू. परमात्मा साध्य, परमात्मा साधन आहे. बीज आणि फळ हरीचे नाम सकल पुण्य सकल धर्म. देवाचे अचाणी आळवावे देवा ओस देह भावा
कारुण्य. म्हणून देवाला एवढीच मागणी करायची आहे, घ्यावी माझ्या हाती सेवा. आई वडिलांच्या अंतकरणामध्ये काय भाव आहे? माऊलीच्या कृपेने, तुकोबऱ्यांच्या, जोगभरांच्या कृपेने तीर्थयात्रा घडली, खूप चांगलं झालं आहे देवा. पण अशीच सेवा आमच्याकडून घेणे मी जन्म यासाठी जन्मोजन्मी तुझा दास, अशीच सेवा आमच्याकडून नित्य करावी हीच प्रार्थना तुझं. आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.